किती छान गातात ही आजकालची मुलं, हो की नाही? आतापर्यंत आपल्याला लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या पलीकडे गायक माहिती नव्हते, पण या रिअलिटी शोमुळे कितीतरी गायक माहिती झाले. आणि खरंच या मुलांना काहीतरी करून दाखवायची संधी मिळाली या शोमुळे. पण मिळालेल्या संधीचं सोनं करता यायला हवं. त्यासाठी संधी मिळायला तर हवी. आपल्या देशामध्ये कितीतरी तरुण आहेत, विविध क्षेत्रामध्ये निपुण, केवळ संधीची वाट बघत उभे आहेत. आमचे क्रीडा मंत्री, त्यांच्याकडे तर रोज माणसं येतात, नाना तऱ्हेचा वशिला लावतात. रणजी ट्रॉफी मध्ये तरी एंट्री द्या, रणजी ट्रॉफी मध्ये तरी एंट्री द्या. काही नाही. हा, पण एक मात्र मी ठरवलंय की असलं काहीही मी राहुलसाठी करणार नाही. तेव्हा तुला खूप मेहनत करावी लागेल, स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. कसं आहे ना, हिरा कितीही मौल्यवान असला तरी बाजारामध्ये गेल्यानंतरच त्याची किंमत ठरते. सो अहो, कशाला लेक्चर देताय? उगीच घाबरवताय त्याला. खेळेल होतो. नक्की खेळेल. अरे मुलगा कोणाचा आहे? पुरे झालं आता. राहुल, तू जाऊन होमवर्क कर. आणि आधी मला सांगा किती दिवसांनी येणार आहात दौऱ्यावरून?